सगळ्या राजकीय कार्यक्रमाच्या दरम्यान आजच्या सभेला महत्त्व यासाठी आहे। याचं कारण गुढीपाडव्याच्या दिवशी महायुतीला भाजपला बिनशर्त किंवा नरेंद्र मोदींना थेट जर सांगायचं तर बिनशर्त पाठिंबा राज ठाकरे यांनी दिलेला होता। आपले काही मतभेद जरूर असतील, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना बिनशर्त पाठिंबा देते असं त्यांनी सांगितलं होतं। त्यानंतर पुण्यामध्ये त्यांची एक सभा झाली, सिंधुदुर्गात नारायण राणेंसाठी एक सभा झालेली होती। आज थेट मोदींच्या डायसवरती राज ठाकरे असणार आहेत। यापूर्वी ते येतील की नाही याबाबत काही सांगण्यात येत नव्हतं, मात्र आता सभा निश्चित झाल्यानंतर आज ते आणि एक महत्त्वाची बाब अशी घडेल की पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा राज ठाकरे यांना लाईव्ह ऐकतील, समोरासमोर ऐकतील। यापूर्वी राज ठाकरेंच्याही राजकारणामध्ये असा क्षण आलेला नव्हता जेव्हा थेट मोदींच्या समोर त्यांना भाषणाची संधी मिळालेली होती किंवा मोदींनी थेट राज ठाकरेंना ऐकलेलं होतं। आता ते समोरासमोर पाहतील। राज ठाकरेंच्या घरासमोरच शिवाजी पार्कवरती ही सभा होते। एका अर्थानं महायुतीसाठी हा महत्त्वाचा विषय यासाठी आहे की जो 2% मताचा फरक राज ठाकरेंच्या येण्यानं मुंबईमध्ये पडेल असं एक पॉलिटिकल असेसमेंट केलं जात होतं किंवा वोटिंग असेसमेंट केलं जात होतं। मतदानाच्या टक्केवारीमध्ये जो फरक पडेल आणि सीट्स जे आहेत त्या कशा पद्धतीने विजयी करता येतील, तर महायुतीच्या असेसमेंटमध्ये 2 ते 5% मतं मुंबईत मनसे सोबत आल्यानं वाढू शकते। असेच सोबत रहा ही दृश्य आपण पाहतोय सध्या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतः राज ठाकरे त्यांच्या बाल्कनीमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। महायुतीची ही अतिशय मोठी सभा, त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। एकीकडे नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार आहे, तर दुसरीकडे इंडिया आघाडीची उद्धव ठाकरे यांची देखील तोफ धडाडणार आहे। ही सध्या दृश्य आपण पाहतोय, शिवतीर्थावरची ही दृश्य। राज ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील तिथे उपस्थित आहेत। महायुतीची सभा पार पडण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांची भेट घेतली। राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर येऊन भाषण करणार आहेत आणि त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आता काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतानाच महायुतीच्या या भव्य दिव्य अशा मोठ्या सभेपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। आणि राज ठाकरेंच्या बाल्कनीतली ही थेट दृश्य आपण पाहतोय। खाली कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत आणि सभेला देखील बरेच कार्यकर्ते येणार असल्याची शक्यता इथे वर्तवण्यात आली आहे। तत्पूर्वी आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांची ही भेट घेतलेली आहे। प्रचाराचा हा ब्लॉकबस्टर फ्रायडे आजचा आपण पाहतोय, कारण 20 तारखेच्या आधी प्रचाराला वेग आला असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये आज आवाज कुणाचा नेमका घुमणार याकडे संपूर्ण राज्याचं आणि देशाचं लक्ष लागलेलं आहे। थेट जाणार आहोत बीकेसी मध्ये, आमचे प्रतिनिधी उदय जाधव सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, थांबा, लाईव्ह येतो, लाईव्ह हे मीडिया जरा घ्या ना पुढे जरा प्लीज। महाविकास आघाडीच्या सभेला आता थोड्या वेळात सुरुवात होणार आहे। अंतिम तयारी करण्यात आलेली आहे। आपण आहोत मुख्य स्टेजवरती आणि मुख्य स्टेजवरती प्रमुख नेत्यांची जी अरेंजमेंट करण्यात आली आहे ते आपण इथे पाहू शकतो। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची बसण्याची खुर्ची असणार, त्यांच्या बाजूला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बसतील आणि त्यांच्या शेजारी मल्लिकार्जुन खरगे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी यांची नावं जी आहे त्यांची बसण्याची इथे व्यवस्था करण्यात आली। त्याच काँग्रेसचे अध्यक्ष महाराष्ट्र नाना पटोले आणि त्याचबरोबर विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, सुप्रिया सुळे अशी सर्व नावं जी आहेत ती आपल्याला इथे पाहायला मिळतात। आणि एकूणच या सर्व सभेबद्दल इथे जे उपस्थित काँग्रेसचे देखील काही नेते आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तुषार गांधी आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, काय सांगाल तुम्ही, महाविकास आघाडीची मोठी सभा मुंबईमध्ये होती आहे, या सभेनंतर परिवर्तन होईल का? कारण परिवर्तन सभा म्हटलेलं आहे या सभेत। परिवर्तन अनिवार्य आहे, परिवर्तन नेहमी होतंच, काही कोणी प्रस्थापित नसतं कायमसाठी। आणि आपली जे लोकशाही चुनाव व्यवस्था आहे ते त्याच्यासाठीच आहे की लोकांना, नागरिकांना त्यांचं मत देऊन परिवर्तन घडवून आणायचा एक अधिकार आपल्या संविधानाने दिला आहे आणि त्याच्यासाठी जे लोक काम करत आहेत त्यांना पण तो अधिकार आहे। म्हणून
हे परिवर्तन अनिवार्य आहे आणि परिवर्तन होतंच आणि त्याचा एक कन्फर्मेशन इथे ह्या सभेमधून होऊन राहिलं आहे. कारण पर्याय हेच आघाडी, महाराष्ट्रात महाविया आणि भारतात इंडिया आघाडी हे परिवर्तनचा पर्याय देऊन राहिले. आज मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये महायुतीची देखील मोठी सभा होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या सभेला संबोधित करणार आहे. त्या सभेबद्दल आपली काय प्रतिक्रिया? नाही, जितका आम्हाला इथे सभा करण्याचा अधिकार आहे तेवढाच त्यांना तिथे सभा करण्याचा अधिकार आहे. फरक इतका दिसतो की इथे कुठेही सभा झाली तरी आमचा विचार लोकांपर्यंत पोचवायचा कॉन्फिडन्स आमच्याकडे आहे. जेव्हा प्रधानमंत्री असूनही त्यांना शिवाजी पार्कची एक आयडेंटिटीची गरज वाटते आणि म्हणून त्यांनी शिवाजी पार्क सिलेक्ट केलं की कुठे दुसरीकडे त्यांची सभा झाली तर त्याचा इफेक्ट त्यांना कमी वाटतो. म्हणजे त्यांच्या बोलण्यात कमी प्रभाव आणि त्या जागेचा प्रभाव वापरण्याची वृत्ती जास्त दिसते. तर आपण इथं पाहतोय की महाविकास आघाडीची सभा ही मोठी कशी करावी या दृष्टिकोनातून इथं नियोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. शिवसेनेचे देखील अनेक लोकप्रतिनिधी जे आहेत या सभेच्या स्टेजवरती येऊन इथे दाखल झालेले. आपल्यासोबत आमदार आहेत अजय चौधरीजी. काय सांगाल या सभेकडे कसं पाहता? मुंबईतल्या या प्रचाराची ही शेवटची सभा असणार आहे. परिवर्तनाची सभा आहे. या देशामध्ये परिवर्तन होणार, मोदी सरकार चले जाव होणार, त्यामुळे पुष्कळ पॉझिटिव्ह आहे. लोक प्रचंड मोठ्या संख्येने यायला निघालेले आहेत आणि एक बरं वाटलं की मोदींना आज रोड शो करावे लागलेले आहेत. महाविकास आघाडीमुळे रस्त्यावर यावं लागलेलं आहे. आता एक वेळ जेव्हा हेलिकॉप्टरमधनं फिरत होते आणि प्रचारसभा घेत होत्या त्या रस्त्यावरनं गाडीतनं घ्यायला लागलेले आहे. हे आमचं यश आहे आणि दिसेल तुम्हाला परिवर्तन, देशामध्ये परिवर्तन. छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीची देखील सभा होत आहे. त्या सभेकडे कसं पाहता? सभा घेण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, पण आपण कोणाबरोबर सभा घेतो, कोणाच्या सोबत घेतो